नमस्कार मित्रांनो, जो व्यक्ती शेवटपर्यंत ही कथा ऐकेल त्याला त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होते आणि तुमच्या मुलांवरचे मोठे संकट टळेल आणि स्वतः स्वामींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो। माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होतात म्हणून तुमच्या जीवनात कधीही अन्नधान्याची कमतरता नसते आणि घरात पैशांची कमी राहणार नाही। म्हणून ही कथा मध्येच सोडू नका, नाहीतर पाप लागते आणि इच्छित फळही मिळत नाही। मित्रांनो, आजची ही कथा हा प्रसंग खूप प्रेरणादायक आणि ज्ञानवर्धक आहे। ही प्राचीन काळातील गोष्ट आहे। एका नगरात एक अद्भुत आणि दिव्य गाय राहत होती। त्या गायीला नैतिक शास्त्राचे उत्तम ज्ञान होते। नगरातील सर्व लोक त्या गायीची सेवा करत असत। एके दिवशी नगरातील एक कुत्रा त्या गायीजवळ येतो आणि म्हणतो, हे गाय माता, नगरातील सर्व लोक तुझी पूजा सेवा करतात, तुला चांगले चांगले अन्न देतात, पण मला कोणीही प्रेम करत नाही। सगळेजण मला दगड मारून हाकलून देतात। मला माझे नशीब बदलायचे आहे आणि तुझ्यासारखे गाय बनायचे आहे। मला सांग, मी माझे नशीब कसे बदलू शकतो? कारण मला माहित आहे की तुला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे, म्हणून तूच मला सांगू शकतेस। तेव्हा गाय म्हणते, या विषयावर मी तुला एक गोष्ट सांगते। या गोष्टीतून तुला समजेल की कोणी आपले नशीब कसे बदलू शकतो आणि ते शक्य आहे का। मित्रांनो, गाय आपली गोष्ट सुरू करते। गाय सांगते की काही काळापूर्वीची गोष्ट आहे। एका छोट्याशा खेड्यात सुधाकर नावाचा एक साधा शेतकरी राहत होता। त्याचे जीवन अत्यंत गरिबी आणि अडचणींनी भरलेले होते। सुधाकरला 3 मुलं होते आणि तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप मेहनत करत होता। काही काळानंतर त्याच्या पत्नीने पुन्हा गर्भधारणा केली आणि काही महिन्यांनी तिने 4थ्या मुलाला जन्म दिला। 4थ्या मुलाच्या जन्मामुळे सुधाकर आनंदी झाला। सुधाकरला वाटत होते की त्याचे 4ही मुलगे मोठे होऊन कमावू लागले की त्याचे जीवन आणि म्हातारपण सुखमय आणि आरामदायक होईल। या नवीन आनंदामुळे सुधाकर आणि त्याची पत्नी अत्यंत आनंदी होते। सर्व नातेवाईक, शेजारी अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी आले। सगळीकडे आनंद साजरा होत होता। याच दरम्यान त्यांच्या दारावर एक प्रसिद्ध संत भिक्षा मागण्यासाठी आले। महात्माजींनी दारावर उभे राहून भिक्षेसाठी आवाज दिला। त्या दिवशी सुधाकरच्या घरी मोठा शुभ प्रसंग होता, त्यामुळे जेव्हा त्याने दारावर संतांना पाहिले तेव्हा तो ताबडतोब बाहेर गेला। साधू महाराजांना पाहून तो आदरपूर्वक म्हणाला, गुरुदेव, आज आपण माझ्या घरी या शुभ दिवशी आले आहात, हे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे। कृपया घरात येऊन काही जलपान घ्या आणि माझ्या नवजात मुलाला तुमचे आशीर्वाद द्या। मित्रांनो, जेव्हा सुधाकरने त्या सिद्ध साधू महाराजांना घरात येण्यासाठी विनंती केली तेव्हा महात्मा त्यांच्या प्रार्थनेला दुर्लक्ष करू शकले नाही। ते त्याच्या घरी आले। सुधाकर आणि त्याच्या पत्नीने साधू महाराजांचे खूप आदर आणि श्रद्धेने स्वागत केले। त्यांनी साधूंना घरात बसवले आणि उत्तम भोजन दिले। साधू महाराजांनी ते भोजन शांतपणे ग्रहण केले। भोजन संपल्यानंतर सुधाकरने आपला आनंद व्यक्त करत साधू महाराजांना सांगितले, गुरुदेव, हा माझा नवजात पुत्र आहे। कृपया याला असे आशीर्वाद द्या की त्याच्या जीवनात कधीही कोणतेही दुःख, संकट किंवा अडचण येऊ नये। साधू महाराजांनी जेव्हा मुलाला आशीर्वाद देण्यासाठी आपला हात वर केला आणि त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्यांची नजर मुलाच्या हातावरील एका खास खुणेवर थांबली। त्या खुणेला पाहताच साधू महाराज एकदमच विचारात पडले। हे पाहून सुधाकर थोडा चिंतित झाला। त्याने थोड्या घाबरलेल्या स्वरात विचारले, महात्माजी, काय झाले? माझ्या मुलाला पाहून तुम्ही काही गंभीर विचारात पडला आहात का? कृपया मला सत्य सांगा, सगळे ठीक आहे ना? साधू महाराज स्मितहास्य करत म्हणाले, बेटा, चिंता करण्याची काही गरज नाही, सर्व काही कुशल आहे। तुमच्या घरी हा बालक अत्यंत शुभ वेळेस जन्माला आला आहे। त्याच्या हातावर जी ही खास खूण आहे तो संकेत करतो की हा मुलगा खूपच भाग्यवान आहे। भविष्यकाळात त्याच्या जीवनात राजयोग लिहिलेला आहे। एक दिवस हा बालक मोठा होऊन या नगराचा राजा बनेल। साधूंच्या या शब्दांनी सुधाकर अचंबित झाला। त्याने विचारले, महाराज, हे कसे शक्य आहे? एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा राजा कसा बनू शकतो? हे माझ्या आकलनाच्या बाहेर आहे। साधू महाराजांनी सुधाकरला शांतपणे समजावले आणि म्हणाले, बेटा, या जगात सर्व काही ईश्वराच्या इच्छेने शक्य आहे। तुमच्या मुलाने आपल्या मागील जन्मात नक्कीच काही असे पुण्यकर्म केले असतील
ज्यामुळे त्याला या जन्मात राजपाटाचा वरदान मिळणार आहे। हा बालक आपल्या नशिबाने एक दिवस महान बनेल। जेव्हा तुमचा मुलगा तरुण होईल आणि विवाहयोग्य वयात पोहोचेल, तेव्हा त्याचे लग्न या नगराच्या राजाची एकुलती एक मुलगी सोबत होईल। लग्नानंतर राजाचे संपूर्ण धन, संपत्ती, वैभव आणि राजसत्ता तुमच्या मुलाच्या ताब्यात येईल। हे मी काही अंदाजाने म्हणत नाही, तर मी हे स्पष्टपणे या बालकाच्या भाग्यरेषांमध्ये पाहू शकत आहे। महात्माजींच्या या भविष्यवाणी ऐकल्यानंतर सुधाकर आणि त्याची पत्नी अतिशय आनंदी झाले। त्यांना वाटले की त्यांच्या घरी साधारण बालकाचा नाही, तर भविष्याच्या एका महान राजाचा जन्म झाला आहे। त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। हळूहळू या घटनेची चर्चा संपूर्ण गावात पसरली। प्रत्येकजण याबद्दल आश्चर्य करत होता की एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा एका नगराचा राजा कसा बनेल। दूरदूरच्या गावांमधूनही लोक आता सुधाकरच्या घरी येऊ लागले, कारण त्यांना त्या भाग्यशाली बालकाचे दर्शन घ्यायचे होते, ज्याच्याबद्दल इतकी अद्भुत भविष्यवाणी करण्यात आली होती। दुसरीकडे ज्याच्याबद्दल महात्माजींनी भविष्यवाणी केली होती की त्याच्या मुलीचे लग्न सुधाकरच्या मुलाशी होईल, तो राजा एका दिवशी जंगलात शिकार करण्यासाठी गेला। राजासोबत काही सैनिकांचाही ताफा होता। राजा जंगलात शिकार शोधत इकडे तिकडे भटकत होता। अचानक त्याच्या नजरेस एक सुंदर आणि चपळ हरिण पडले। हरिण दिसताच राजाने आपल्या घोड्याला वेगाने त्याच्या दिशेने पळवले। राजा हरिणाच्या मागे खूप दूरवर गेला। राजाने खूप वेळ त्या हरिणाचा पाठलाग केला, पण तो शिकार करण्यात अपयशी ठरला। जंगलाच्या गर्द भागात हरिण अचानक गायब झाला आणि राजा त्याला शोधू शकला नाही। मित्रांनो, हरिणाचा पाठलाग करताना बराच वेळ गेला होता आणि राजा जंगलात खूप लांबवर गेला होता। या प्रदीर्घ प्रवासामुळे त्याला खूपच तहान लागली होती आणि त्याचा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता। पाण्याच्या शोधात त्याने चारही दिशांना नजर फिरवली, पण घनदाट जंगलात कुठेही पाण्याचा स्रोत दिसला नाही। आपली तहान भागवण्यासाठी राजान घोड्यावर स्वार होऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला। थोड्या अंतरावर त्याला एक गाव दिसले। हेच ते गाव होते जिथे सुधाकर नावाच्या शेतकऱ्याचे घर होते आणि जिथे अलीकडेच एका भाग्यवान मुलाचा जन्म झाला होता। जसे जसे राजा त्या गावाजवळ पोहोचला, त्याची नजर एका साध्या झोपडीवर पडली। झोपडीच्या बाहेर एक सिद्ध साधू महाराज ध्यानस्थ स्थितीत बसले होते। राजा घोड्यावरून उतरला आणि साधू महाराजांना आदरपूर्वक प्रणाम केला आणि म्हणाला, महात्माजी, मला खूप तहान लागली आहे। जर आपण मला थोडेसे पाणी दिलेत तर आपले खूप उपकार होतील। साधू महाराजांनी राजाकडे पाहत स्मितहास्य केले आणि म्हणाले, राजन, आपण थोडा वेळ थांबा, मी आपल्यासाठी लगेच पाणी आणतो। असे म्हणून साधू महाराजांनी त्या राजाला पाणी आणून दिले आणि राजाने आपली तहान भागवली। त्याने साधू महाराजांचे आभार मानले। काही वेळाने त्याची नजर काही अंतरावर चाललेल्या लोकांच्या गर्दीकडे गेली। ते लोक आपसात काही बोलत बोलत गावाकडे जात होते। हे पाहून राजाला आश्चर्य वाटले आणि त्याने मनातच ठरवले की तो या गर्दीचे कारण नक्कीच जाणून घेईल। राजाने पाहिले की मोठ्या संख्येने लोक एका दिशेने जात होते आणि उत्साहाने एकमेकांशी बोलत होते। हे पाहून त्याने साधू महाराजांना विचारले, प्रभू, हे इतके लोक एकत्र कुठे चालले आहे? असे काय विशेष आहे जे त्यांना एकत्रित होण्यासाठी प्रेरित करत आहे? साधू महाराज शांतपणे म्हणाले, राजन, हे सर्व लोक एका शेतकऱ्याच्या घरी जात आहेत। त्या शेतकऱ्याच्या घरी नुकताच एका मुलाचा जन्म झाला आहे आणि लोक त्या मुलाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत। राजाने आश्चर्याने विचारले, महात्माजी, त्या मुलात असे काय विशेष आहे की इतके लोक त्याच्या दर्शनासाठी जात आहेत? तो बालक सामान्य नाही का? साधू महाराज म्हणाले, राजन, त्या मुलाच्या हातावर एक विशिष्ट निळा निशाण आहे आणि तो निशाण हे सूचित करतो की तो भविष्यात या राज्याचा राजा बनेल। हा मुलगा साधारण नाही, त्याच्या नशिबाची रेषा सांगते की त्याचे भाग्य त्याला राजगादी पर्यंत पोहोचवेल। हे ऐकून राजा हसला आणि व्यंगपूर्ण स्वरात म्हणाला, महात्माजी, हे सर्व कल्पनारम्य आणि असत्य आहे। असे कधीच होऊ शकत नाही। या राज्याचा राजा मी आहे आणि मी कधीही एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला या राज्याचा राजा होऊ देणार नाही। हे पूर्णतः अशक्य आहे। महात्माजींनी राजाला समजावत म्हणाले, राजन, माणूस ना कुणाला गरीब बनवू शकतो ना कुणाला राजा। हे सर्व खेळ ईश्वराचे आहेत। त्याच्या इच्छेनेच हे जग चालते।
माणूस केवळ प्रयत्न करू शकतो, पण परिणाम त्याच्या हातात नसतो. मग साधू महाराजांनी राजाकडे पाहून गंभीर स्वरात म्हणाले, आणि जिथे त्या शेतकऱ्याच्या मुलाच्या राजा बनण्याचा प्रश्न आहे, तिथे मी तुम्हाला हे देखील सांगतो की नियतीने आधीच सर्व काही ठरवले आहे. आजपासून बरोबर 18 वर्षांनंतर त्या शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या मुलीशी विवाह करेल. लग्नानंतर तो केवळ तुमचा जावईच होणार नाही, तर या नगराचा राजा देखील बनेल. हा विधीचा नियम आहे, जो कोणीही बदलू शकत नाही. राजाने या गोष्टी ऐकून गंभीर भावनेने विचार केला. जरी साधू महाराजांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणे त्याला कठीण वाटत होते, तरीही या शब्दांनी त्याच्या मनात शंकेचे बीज नक्कीच पेरले. राजाने आश्चर्याने विचारले, कुठली मुलगी? माझ्या घरी तर अजून कोणतीही संतती नाही. अशा परिस्थितीत तुमचे हे म्हणणे खरे कसे होईल? हे ऐकून साधू महाराज स्मित करत म्हणाले, राजन, चिंता करू नका. आजपासून बरोबर 1 वर्षानंतर तुमची राणी एका कन्येला जन्म देईल. हीच कन्या पुढे जाऊन त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाची पत्नी बनेल. विवाहानंतर तो बालक या नगराचा राजा बनेल. ही ईश्वराची योजना आहे, जी कोणीही बदलू शकत नाही. साधू महाराजांचे हे शब्द ऐकून राजा 2 प्रकारच्या भावनांनी भरला. एकीकडे तो खूप आनंदी झाला की त्याला संतती होईल आणि तो एका कन्येचा पिता बनेल, कारण राजा आणि राणी अनेक वर्षांपासून संततीची वाट पाहत होते. पण दुसरीकडे राजाच्या मनात असंतोष आणि दुःखाचे ढग दाटून आले. तो या विचाराने अस्वस्थ झाला की त्याच्या मुलीचे लग्न एका साध्या शेतकऱ्याच्या मुलाशी होईल. हा विचार त्याला केवळ चिंतेत टाकत नव्हता, तर त्याला आतून क्रोधितही करत होता. त्याने मनाशीच विचार केला, हे कसे शक्य आहे की एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा माझ्या कुटुंबाचा भाग बनेल? तो माझा जावई बनण्याचे स्वप्नही पाहू शकत नाही. मी असे कधीच होऊ देणार नाही. त्यानंतर त्याने साधू महाराजांना म्हटले, महात्माजी, मी तुमच्या भविष्यवाण्यांचा आदर करतो, पण ही गोष्ट मी स्वीकारू शकत नाही. साधू महाराजांनी राजाची ही गोष्ट शांतपणे ऐकली आणि गंभीर स्वरात म्हणाले, राजन, हे तर विधीचा नियम आहे. कोणाच्या नशिबात जे लिहिले आहे ते ना बदलता येते ना मिटवता येते. ते दगडावर कोरलेल्या रेषेसारखे आहे, ज्यावर कोणतीही छेडछाड होऊ शकत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी जे होणार आहे ते होणारच. साधू महाराजांचे हे शब्द राजाच्या मनात घुमू लागले. तो संभ्रमित आणि चिंतेत पडला, कारण त्याला हे कळत नव्हते की या भविष्यवाणीचा तो सामना कसा करेल. मित्रांनो, राजाला त्याच्या सामर्थ्याचा आणि अधिकाराचा खूप अहंकार होता. राजाने साधू महाराजांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत कठोर स्वरात म्हटले, महात्माजी, काहीही झाले तरी मी माझ्या मुलीचे लग्न त्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाशी कधीही होऊ देणार नाही. आणि जे विधात्याने लिहिले आहे त्या भाग्याचा प्रश्न आहे, तर मी ते भाग्य बदलून दाखवेन. माझ्या निर्णयासमोर कोणतीही भविष्यवाणी टिकू शकत नाही. साधू महाराजांनी उत्तर दिले, राजन, तुम्ही देखील इथे आहात आणि मी देखील इथे आहे. वेळ येऊ द्या, मगच दिसेल की भाग्याची ताकद किती आहे आणि तुमचा हट्टाग्रह किती प्रभाव पाडते. राजाने साधू महाराजांच्या बोलण्याला सामोरे जात म्हटले, ठीक आहे महात्माजी, वेळ येऊ द्या, मीही पाहीन काय होते ते. एवढे बोलून राजाने साधू महाराजांना प्रणाम केला आणि आपल्या घोड्यावर बसून महालाकडे परतला. महालात पोहोचूनही राजाचे मन शांत झाले नाही. तो विचार करत होता, मी असे काय करू की ज्यामुळे ही समस्या सुटेल? काहीतरी असा उपाय असावा की सापही मरो आणि लाठीही तुटू नये. माझ्या मुलीचे लग्न त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाशी होऊ नये, पण हे सगळे शांतपणे आणि कुठलाही वाद होता व्हायला हवे. राजाचे डोके पूर्ण रात्र याच विचारात गुंतलेले होते. त्याने विचार केला, योजना अशी असावी की ज्यामुळे सर्वांचे लक्ष चुकवता येईल आणि समस्या कायमस्वरूपी सोडवता येईल. बराच वेळ विचार केल्यानंतर राजाला एक युक्ती सुचली. त्याने दुसऱ्या दिवशी साधूचा वेश धारण केला आणि त्या गावाकडे निघाला जिथे सुधाकर नावाचा शेतकरी राहत होता. राजाने आपला वेश असा बदलला की कोणालाही तो ओळखता येणार नाही. गावात पोहोचल्यावर त्याने सुधाकरच्या घराचा पत्ता विचारला. काही वेळानंतर राजा साधूंचे रूप धारण करून सुधाकरच्या घरी पोहोचला. तेव्हा त्याने घराबाहेर उभे राहून मोठ्याने आवाज दिला, कोणी आहे का? या साधूला दान देण्याची कृपा कोण करेल? साधूचा आवाज ऐकून सुधाकर लगेच घराबाहेर आला आणि त्याने साधूला पाहताच श्रद्धेने प्रणाम केला आणि विचारले, महात्माजी,
मी तुमची कोणती सेवा करू शकतो? साधू, जो प्रत्यक्षात राजा होता, तो म्हणाला, मी खूप दूरवरून आलो आहे. तू मला काही दान देऊ शकशील का? माझा प्रवास खूप लांबचा होता आणि मी खूप थकलो आहे. सुधाकर म्हणाला, मी लगेचच घरातून काहीतरी घेऊन येतो. पण सुधाकर काही आणण्यासाठी आत जाण्यापूर्वी साधूच्या वेशातील राजाने म्हटले, तुझ्या घराकडे पाहून मला असे जाणवत आहे की अलीकडेच येथे एखाद्या मुलाचा जन्म झाला आहे. आणि जर मी चुकीचा नसेल तर त्या मुलाच्या उजव्या हातावर निळ्या रंगाची एक विशेष खूण असेल. सुधाकर आश्चर्यचकित होत म्हणाला, हो बाबा, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. माझ्या चौथ्या मुलाच्या हातावर खरोखरच अशी खूण आहे. हे ऐकून साधू म्हणाला, मग तू मला त्या मुलाला दाखवू शकशील का? मी त्याला पाहून काही महत्त्वाचे सांगू इच्छितो. सुधाकर तात्काळ आपल्या घरात गेला आणि आपल्या नवजात मुलाला घेऊन बाहेर आला. साधू, जो प्रत्यक्षात राजा होता, त्याने त्या मुलाकडे बारकाईने पाहिले आणि गंभीर स्वरात म्हटले, तुझ्या मुलाचे भविष्य खूप उज्ज्वल होऊ शकते. तो मोठा होऊन महान व्यक्ती बनू शकतो. पण यात एक मोठी अडचण आहे. हे ऐकून सुधाकर चिंतेत पडला आणि नम्रतेने विचारले, महात्माजी, कृपया स्पष्ट सांगा, अडचण कशाची आहे? साधूने सांगितले की तू एक गरीब शेतकरी आहेस. तुझ्याकडे आधीच 3 मुले आहेत आणि हा तुझा चौथा मुलगा आहे. तुझी आर्थिक परिस्थिती कमजोर आहे. मी पाहतोय की तू तुझ्या 3 मोठ्या मुलांना योग्य शिक्षण देऊ शकला नाहीस. ते अशिक्षित राहिले आहेत कारण तुझे उत्पन्न इतके कमी आहे की तू त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकला नाहीस. हीच परिस्थिती तुझ्या या लहान मुलासोबतही होऊ शकते. जर तू अशाच संघर्षात गुंतलेला राहिलास तर तू त्याला योग्य प्रकारे सांभाळू शकणार नाहीस आणि तोही अशिक्षित राहील. सुधाकरची चिंता आणखीनच वाढली. त्याने घाईघाईने विचारले, महात्माजी, याचा काय उपाय आहे? कृपया मला मार्गदर्शन करा. साधूने गंभीरतेने समजावले, जर तुला खरोखरच वाटत असेल की तुझ्या लहान मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि तो या राज्याचा राजा बनण्याच्या शक्यतेपर्यंत पोहोचावा, तर तुला त्याच्या शिक्षण आणि संगोपनावर विशेष लक्ष द्यावे लागेल. तुला त्याला एखाद्या चांगल्या गुरुकुलात पाठवावे लागेल, जिथे त्याला उत्तम शिक्षण आणि दीक्षा मिळेल. चांगल्या शिक्षणाशिवाय त्याचे भाग्य कधीही उज्ज्वल होऊ शकत नाही. सुधाकरला जाणवले की आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे मोठे पाऊल उचलावे लागेल. साधू म्हणाला की माझा एक सल्ला आहे, तू आपला हा मुलगा काही वर्षांसाठी माझ्या संरक्षणात सुपूर्द कर. मी त्याला माझ्या गुरुकुलात घेऊन जाईन, जिथे त्याला उत्तम शिक्षण आणि संस्कार मिळतील. मी त्याला फक्त ज्ञानी आणि विद्वानच बनवणार नाही, तर त्याचा असे चारित्र्य निर्माण करेन की तो भविष्यात महानतेच्या शिखरावर पोहोचेल. जर तो अशिक्षित राहिला तर त्याचे भविष्य अंधारात जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. साधू महाराजांचे हे शब्द ऐकून सुधाकर मनातल्या मनात विचार करू लागला, साधू महाराज जे काही सांगत आहेत ते पूर्णपणे सत्य आहे. जर माझ्या मुलाला भविष्यात या नगराचा राजा व्हायचे असेल तर त्याला शिक्षित आणि योग्य बनणे अत्यंत आवश्यक आहे. त्याने ठरवले की साधू महाराजांच्या शरणात आपल्या मुलाला काही काळासाठी पाठवण्याचा विचार योग्य ठरू शकतो. काही वेळानंतर सुधाकरने म्हटले, साधू महाराज, तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे, पण यात एक समस्या आहे. माझी पत्नी आपल्या मुलाला आपल्यापासून दूर कधीच होऊ देणार नाही. ती याला काही काळासाठीही आमच्यापासून वेगळे होण्यास तयार होणार नाही. साधूच्या वेशातील राजा म्हणाला, मी तुमच्याकडून तुमचा मुलगा कायमस्वरूपी मागत नाही. मी त्याला फक्त काही वर्षांसाठी माझ्यासोबत नेणार आहे, जेणेकरून त्याचे शिक्षण पूर्ण होईल. जेव्हा तो 18 वर्षांचा होईल आणि त्याचे सर्व ज्ञान आणि कौशल्य पूर्ण होतील, तेव्हा मी त्याला तुमच्याकडे परत आणून देईन. त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलासोबत सुखशांतीने राहू शकता. मित्रांनो, सुधाकरला अजिबात कल्पना नव्हती की साधूच्या वेशात उभा असलेला व्यक्ती दुसरा कोणी नसून स्वतः या नगराचा राजा आहे आणि या गोष्टीमागे एक वेगळीच त्याची गहन योजना दडलेली आहे. सुधाकरने आपल्या मनात या निर्णयाबद्दल उत्सुकता आणि चिंता घेऊन आपल्या पत्नीकडे गेला आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला की आपले मूल त्यांच्याकडे कायमचे जाणार नाही. जेव्हा तो 18 वर्षांचा होईल आणि पूर्णतः शिक्षित व सक्षम होईल, तेव्हा आपले मूल आपल्याला ते परत आणून देतील. आता सुधाकर आणि त्याची पत्नी दोघेही आपल्या मुलाला साधूच्या वेशात आलेल्या राजाला देण्यासाठी तयार झाले.
त्यांच्या मनात मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशा होती. त्यांनी वारंवार सांगितले, कृपया आमच्या मुलाची चांगली काळजी घ्या आणि त्याला अशा प्रकारे घडवा की तो फक्त आमचा नाही तर संपूर्ण नगराचा गर्व होईल. मित्रांनो, राजा ब्राह्मणाच्या वेशात म्हणाला, आता विलंब करू नका, मी त्याची काळजी तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे घेईन आणि त्याला एक महान व शिक्षित व्यक्ती बनवेल. सुधाकर आणि त्याच्या पत्नीने मनावर दगड ठेवून त्याला राजाला सोपवले. राजा आनंदाने मुलाला घेऊन तिथून निघाला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि विजयाची भावना होती, कारण आज त्याची योजना पूर्णपणे यशस्वी झाली होती. तो विचार करत होता की कसे त्याने चतुराईने आपल्या योजनेला अंमलात आणले. राजा हळूहळू मुलाला घेऊन नदीच्या काठी पोहोचला. नदीच्या शांत पाण्याकडे पाहत राजा त्याच्या पुढच्या पावलांवर विचार करू लागला. त्याच्या मनात घातक विचार येऊ लागले की मी या मुलाचा गळा दाबून त्याला संपवतो आणि नंतर त्याला नदीत फेकून देतो. अशा प्रकारे ना त्याला कुणी शोधू शकेल आणि ना तो कधी माझ्या मुलीशी विवाह करू शकेल. पण त्या मुलाच्या निरागस आणि निष्पाप चेहऱ्याला त्याने पाहिले आणि त्याच्या अंतःकरणात धडधड सुरू झाली. त्याच्या मनात दुसरा एक आवाज उठला, हे लहान निर्दोष मूल आहे. त्याने माझं काय वाईट केलं आहे की मी त्याची हत्या करायला हवी. तुला माहित आहे का की या निरागस मुलाची हत्या केल्यावर तुला नरकातही जागा मिळणार नाही. राजाच्या अंतरात्म्याची हा आवाज ऐकून त्याच्या हातात कंप सुरू झाला. त्याने विचार केला की नाही, मी या मुलाची हत्या करू शकत नाही, पण मला काहीतरी असे करायला हवे जेणेकरून हा मुलगा नेहमीसाठी माझ्या मुलीच्या भाग्यापासून बाहेर पडेल. राजा खूप वेळ विचार करत राहिला. अखेर त्याला एक धाडसी योजना सुचली. त्याने ठरवले की त्या मुलाला जिवंत ठेवून एका पेटीमध्ये बंद करावा आणि ती पेटी नदीच्या वाहत्या पाण्यात सोडून द्यावी. अशा प्रकारे तो मुलाचा थेट वध करण्याच्या पापापासून वाचेल आणि त्या मुलाचे जीवन संपवता येईल. राजा विचार करत होता, जर मी त्याला पाण्यात सोडले तर मला दोष लागणार नाही आणि हा मुलगा माझ्या जीवनाच्या रस्त्यात अडथळा बनणार नाही. माझी मुलगी त्याच्याशी कधीही विवाह करणार नाही. राजाने तातडीने एक विशेष प्रकारचा संदूक तयार करून घेतला. त्याने खात्री केली की त्या संदूकात त्या मुलाला पुरेशी हवा असेल जेणेकरून तो श्वास घेऊ शकेल आणि तो संदूक इतका मजबूत असेल की पाण्यात वाहून जात असताना तो बुडणार नाही. राजा त्याच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी करत होता आणि त्या निरागस मुलाला संदूकात ठेवून त्याचे भविष्य नदीच्या प्रवाहावर सोडण्याचा विचार करत होता. एक दिवस संदूक तयार झाला तेव्हा त्याने सुधाकरच्या त्या मुलाला लाकडी संदूकात काळजीपूर्वक ठेवले. त्याने याची खात्री केली की संदूकात काही छिद्र असतील जेणेकरून मुलाला श्वास घेता येईल. त्यानंतर राजा मनाशी ठरवून शांतपणे त्या संदूकाला नदीच्या पाण्यात सोडून दिले. जसे जसे संदूक नदीच्या धारेसोबत वाहू लागला तसे राजाने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या महलाच्या दिशेने परत निघण्यासाठी घोड्यावर चढला. राजा अत्यंत आनंदी होता. तो आपल्या मनाशी विचार करत होता, मी भाग्याची रेषा बदलून ठेवली. तो मुलगा जो माझ्या भविष्याच्या दृष्टीने धोका बनू शकत होता, आता तो समाप्त होईल. नदीच्या गाभ्यात आणि त्याच्या उचलात तो संदूक नष्ट होईल आणि त्यासोबतच त्या मुलाचे जीवन नष्ट होईल. जेव्हा त्या मुलाचा अस्तित्वच संपुष्टात येईल तेव्हा माझ्या मुलीच्या सोबत त्याचे लग्न होणे शक्यच नाही. हा विचार करून राजा आता शांतता आणि समाधान अनुभवत होता. दुसरीकडे सुधाकरचा मुलगा जो नदीच्या धारेवर वाहत होता तो कोणत्याही संकटापासून वाचत पुढे जात होता. नदीच्या लहरी त्याला हळूहळू एका दुसऱ्या नगराच्या किनाऱ्यावर घेऊन आल्या. हे नगर खूप समृद्ध होते आणि तेथे एक श्रीमंत सेठ रोज सूर्योदयाच्या आधी गंगा स्नान करण्यासाठी येत असे. त्या दिवशी जेव्हा सेठ नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला त्याने नदीच्या पृष्ठभागावर वाहत असलेला एक संदूक पाहिला. संदूक असा वाहत होता की जणू कोणीतरी तो नदीत सोडलेला असावा. जेव्हा सेठने तो संदूक उघडला तेव्हा त्याच्या डोळ्यांची विस्मयकारक स्थिती झाली. संदूकाच्या आत त्याने एक लहान बालक पाहिले जे आरामात झोपलेले होते. त्याला या विचित्र स्थितीचा काहीही अंदाज नाही. सेठ अत्यंत आनंदित झाला आणि त्याने लगेच त्या मुलाला आपल्या जवळ घेतले. त्याच्या मनात विचार आला, मी रोज गंगा नदीत स्नान करण्यासाठी येतो. कदाचित ही माँ गंगेची कृपा आहे की त्यांनी मला हा अनमोल भेट दिली आहे. आई गंगा इतकी दयाळू आणि कृपाळू आहे
की त्यांनी मला हा लहान मुलगा झोळीत दिला आहे. हे निश्चितपणे माझ्या पुण्यकर्मांचा परिणाम आहे. सेठने लगेच ठरवले की हा मुलगा आता त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होईल. तो त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवेल आणि त्याचे पालन पोषण करेल. त्याने माता गंगेचा अनेक वेळा आभार व्यक्त केले. मित्रांनो, सेठ जेव्हा त्या मुलाला घेऊन आपल्या घरी पोहोचला, त्याच्या पत्नीने विचारले, हा मुलगा कोणाचा आहे आणि हा तुमच्याकडे कसा आला? सेठने आपल्या पत्नीला सर्व घटनांची माहिती दिली आणि सांगितले, भाग्यवान, माता गंगेने आपली वर्षांपासूनची प्रार्थना ऐकली आहे. आपण बराच काळ संतानासाठी आस लागून बसलो होतो आणि आज माता गंगेच्या कृपेमुळे हा मुलगा आपल्याजवळ आला आहे. हे ऐकून सेठानीच्या डोळ्यात श्रद्धा आणि आनंद भरून गेला. तिनेही गंगा मातेचा आभार व्यक्त केला आणि त्यांनी त्या मुलाला आपल्या मुलाप्रमाणे वाढवायला सुरुवात केली. त्याला सर्व आवश्यक सुविधा आणि शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सेठने हे सुनिश्चित केले की त्या मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळावे, जेणेकरून तो मोठा होऊन आपल्या पायावर उभा राहू शकेल आणि एक सक्षम व जबाबदार व्यक्ती बनू शकेल. सेठ आणि सेठानीने त्याचे नाव श्याम ठरवले आणि हे त्याच्या नव्या जीवनाच्या सुरुवातीचे प्रतीक बनले. याप्रमाणे वेळ गेला आणि पाहता पाहता 18 वर्षे लोटली. श्याम आता एक हुशार आणि तेजस्वी तरुण आणि आदर्श युवक बनला होता. एक दिवस श्याम आपल्या मित्रांसोबत रस्त्यावरून जात होता. त्यावेळी नगराच्या राजाचा काफिला त्या रस्त्यावरून जात होता. हा तोच राजा होता ज्याने 18 वर्षांपूर्वी त्या निरागस मुलाला नदीच्या हवाले केले होते. त्यावेळी एक लहान मुलगा कुठून तरी धावत आला आणि थेट राजाच्या काफिल्याच्या समोर उभा राहिला. त्या काफिल्यातील कोणालाही त्या मुलाकडे लक्ष दिले नाही. त्यावेळी श्यामची नजर त्या मुलावर पडली. त्याने पाहिले की काफिला झपाट्याने पुढे जात आहे आणि त्या मुलाच्या जीवाला धोका आहे. श्यामने त्वरित चपळतेने धावत त्या मुलाकडे धाव घेतली आणि जोरात आरडाओरड करत काफिल्याचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही त्याच्या शब्दांवर लक्ष दिले नाही. नंतर श्याम कोणत्याही भयाशिवाय आणि संकोच न करता त्या लहान मुलापर्यंत पोहोचला आणि त्याला आपल्या हातांमध्ये उचलून घेतले. अशा प्रकारे त्याने त्याच्या धैर्य आणि चपळतेने त्या लहान मुलाचा जीवन वाचवला. काफिल्याचे लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले की हा युवक आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाला कसा वाचवतोय. मित्रांनो, राजाची नजर श्यामच्या हातावर पडली. त्याला दिसले की त्याच्या हातावर तोच निळा निशाण आहे जो त्याने अनेक वर्षांपूर्वी पाहिला होता. हा निशाण त्याला खूप चांगला आठवला, कारण तो निशाण असलेला मुलगा त्याने एक वेळ नदीत सोडला होता आणि त्याला असा विश्वास होता की तो मुलगा आता जिवंत नाही राहिला. हे पाहून राजा विचार करू लागला की हे कस होऊ शकते की जो मुलगा त्याने त्याच्या समोर मृत्यूच्या हवाले केला होता, तो आता पूर्णपणे स्वस्थ आणि जिवंत उभा आहे. राजाने त्वरित काफिला थांबवण्याचे आदेश दिले. त्याने आपल्यासोबत असलेल्या सैनिकांना बोलावले आणि सांगितले, हा मुलगा जो काही वेळापूर्वी काफिल्याच्या जवळून गेला, त्याला त्वरित पकडा आणि आमच्या जवळ आणा. मला त्याची बहादुरी सन्मानित करायची आहे. सैनिकांनी आदेशाचे पालन केले आणि काही वेळातच त्यांनी श्यामला राजाच्या समोर उभे केले. श्यामने राजाला प्रणाम केला. राजाने त्याला विचारले, बेटा, तू कोण आहेस आणि तू कुठून आला आहेस? श्यामने उत्तर दिले, राजन, मी त्या गावात राहतो जे तुमच्या राज्याच्या शेजारी आहे. पण तुम्ही मला इथे का बोलावले आहे? राजा पुढे म्हणाला, मी शेजारील राज्याचा राजा आहे आणि तू जो धैर्य दाखवलंस त्यासाठी मी तुला बक्षीस देऊ इच्छितो. पण बक्षीस देण्याआधी मला काही प्रश्न विचारायचे आहे. राजा पुढे म्हणाला, तुमचे गाव कुठे आहे आणि तुमचे पालक कोण आहेत आणि तुमच्या हातावर हा निळा निशाण कसा आला? श्यामने खूप उत्तर दिले, राजन, मी शेजारील एका लहान गावात राहतो आणि माझे वडील एक खूप श्रीमंत व्यापारी आहेत. ते या परिसरातील सर्वात मोठे सेठ आहेत. जिथपर्यंत या निशाणाचा संबंध आहे, तो निशाण माझ्या हातावर लहानपणापासूनच आहे आणि मी तो एक नैसर्गिक भाग समजतो. परंतु राजन, आपण हे सर्व का विचारत आहात? त्याचे कारण काय आहे? श्यामच्या उत्तराने राजाच्या मनात आणखी शंका आणि आश्चर्य निर्माण केले, कारण त्याला आता पूर्णपणे खात्री झाली की हा तोच मुलगा आहे ज्याला त्याने आधीच नष्ट करण्याचा विचार केला होता. त्यानंतर राजा म्हणाला, बेटा, मी तुमच्या पालकांना भेटू इच्छितो. तुम्ही मला तुमच्या घरी नेऊन त्यांना भेटवू शकता. श्यामने उत्तर दिले,
हो राजन, ही माझ्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे की आपल्यासारख्या महान राजाला आमच्या घरात आमंत्रित करू. मी तुम्हाला लवकरच माझ्या पालकांना भेटवून देतो. अशा प्रकारे राजाने ठरवले की तो श्यामच्या सोबत त्या सेठच्या घरी जाईल, जेणेकरून तो जाणू शकेन की हा तोच मुलगा आहे ज्याला त्याने अनेक वर्षांपूर्वी नदीमध्ये सोडून दिले होते. दोघेही त्या रस्त्यावर निघाले आणि लवकरच सेठच्या घरात पोहोचले. जेव्हा सेठने राजा आपल्या घराजवळ येताना पाहिले, त्याच्या मनात जिज्ञासा उठली, असे काय कारण असू शकते की शेजारील राज्याचा राजा आमच्या घरात येत आहे. तेव्हा सेठने मोठ्या आदराने राजाकडे पाहून विचारले, महाराज, आपल्याला आमच्या घरात येण्याचे कारण काय आहे? राजाने उत्तर दिले, सेठजी, मी तुमच्या शेजारील राज्याचा राजा आहे आणि आज मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आहे. सेठजी, तुमच्या मुलाने आज एक मोठी बहादुरी दाखवली आहे. आज त्याने आपल्या धैर्याने एक निरागस मुलाचा जीव वाचवला आहे. राजाकडून आपल्या मुलाच्या बहादुरीचे कौतुक ऐकून त्यांच्या डोळ्यात आनंदाच्या अश्रू आले. त्यांना खूप आनंद झाला. मित्रांनो, सेठ गर्वाने म्हणाला, महाराज, माझा मुलगा लहानपणापासूनच खूप धैर्यशील आणि साहसी आहे. जेव्हापासून तो आमच्या घरात आला आहे तेव्हापासून आमच्या घरात सुखशांती आणि समृद्धी आली आहे. राजा हे ऐकून थोडासा चकित झाला आणि विचारले की तुम्ही म्हणालात की तो तुमच्या घरात आला आहे, म्हणजे हा तुमचा खरा मुलगा नाही का? याचा काय अर्थ काय आहे? सेठ थोडा वेळ गप्प राहिला आणि नंतर हळूच म्हणाला, महाराज, आता आपल्यापासून काय लपवायचे? हा माझा खरा मुलगा नाही. मला हा एक दिवस नदीच्या किनाऱ्यावर एका संदुकात सापडला होता. राजाने लगेचच समजून घेतले की हा तोच मुलगा आहे ज्याला त्याने काही वर्षांपूर्वी नदीत सोडून दिले होते. हे लक्षात घेतल्यावर राजा थोड्या काळासाठी चिंतातूर झाला आणि म्हणाला, सेठजी, तुमच्या मुलाची बहादुरीने मला खूप प्रभावित केले आहे. त्याच्या धैर्यामुळे मला हे जाणवले आहे की मला माझ्या मुलीची सुरक्षा करण्यासाठी अशाच धाडसी मुलाची आवश्यकता आहे. जर तुम्ही परवानगी द्याल तर मी तुमच्या मुलाला माझ्या राज्यात नोकरीसाठी घेऊ इच्छितो. सेठने लगेच उत्तर दिले, राजन, हे तर माझ्यासाठी गर्वाची गोष्ट असेल की माझा मुलगा तुमच्यासारख्या महान राजा जवळ काम करेल. मी पूर्णपणे तयार आहे. सेठच्या सहमतीनंतर राजा एक पत्र लिहिण्याचा निर्णय घेतो. त्याने काही वेळात पत्र तयार केले. नंतर ते पत्र एका लिफाफ्यात ठेवले आणि त्यावर त्याची मोहर व सही घेतली. राजाने पत्र तयार केल्यानंतर श्यामला म्हणाला, बेटा, मी आता एक महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या राज्यात जात आहे. तू हे पत्र घेऊन माझ्या राज्यात जा आणि ते महाराणीला दे. चिठ्ठी वाचल्यानंतर महाराणी तुला नोकरीवर घेईल. श्याम जाणत होता की ही संधी त्याच्या जीवनासाठी किती महत्त्वाची आहे. मित्रांनो, जेव्हा राजाने श्यामला पत्र दिले त्यानंतर तो आपला काफिला घेऊन पुढे गेला आणि दुसरीकडे श्याम राजाच्या नगरीकडे जात होता. जाताना तो एका घनदाट जंगलात पोहोचला. जंगल इतके घनदाट होते की त्याला रास्ता नीट सापडत नव्हता. गोंधळलेल्या मनामुळे त्याने अजाणपणे दुसऱ्या दिशेने वळला आणि हा मार्ग डाकूंच्या अड्ड्याकडे जात होता. श्यामने एक झोपडी पाहिली. त्याच्या मनात विचार आला की आज रात्री इथेच आराम करूयात. जंगलात रात्र घालवण्यापेक्षा ही झोपडी चांगली ठरेल. जेव्हा तो झोपडीच्या आत पोहोचला तेव्हा तिथले दृश्य पाहून तो थक्क झाला. झोपडी बाहेरून अतिशय तुटलेली आणि साधी दिसत होती, पण आतले दृश्य अगदी वेगळे होते. झोपडीमध्ये जिना बनवलेला होता आणि त्या जिन्यांवर चढल्यावर एका आलिशान महाल होता. श्यामने हे दृश्य पाहून विचार केला की हे काय रहस्य असू शकते. त्या जिन्यांद्वारे तो महालापर्यंत पोहोचला आणि तिथे त्याला एक वृद्ध स्त्री दिसली जी तिथे रखवाली करत होती. जेव्हा त्या वृद्ध स्त्रीने श्यामला पाहिले तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, बेटा, तू कोण आहेस आणि कुठून आलास? इथे बिना परवानगी कसा आलास? श्यामने सांगितले की तो राजाच्या महालाकडे जात होता, पण मार्ग चुकला आणि आता इथे पोहोचला. त्याने विनंती केली की कृपया मला इथे एक रात्र थांबण्याची परवानगी द्या. मी वचन देतो की सकाळ होताच मी तिथून निघून जाईन. वृद्ध स्त्रीने त्याची गोष्ट शांतपणे ऐकली आणि मग म्हणाली, बेटा, तुझे इथे थांबण्याला मला काहीही विरोध नाही, पण हा डाकूंचा अड्डा आहे. जर त्यांना कळाले की इथे अनोळखी माणूस आला आहे तर ते तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत. इथे थांबणे खूपच धोक्याचे होऊ शकते.
मित्रांनो, श्यामने वृद्ध स्त्रीला म्हणाला, मी इतक्या रात्री जंगलातून जाणे माझ्यासाठी धोक्याचे आहे. जर मी बाहेर जायला प्रयत्न केला तर जंगलातील प्राणी मला शिकार बनवू शकतात. श्यामच्या विनंती आणि चिंता ऐकून वृद्ध स्त्रीला त्या मुलावर दया आली आणि तिने श्यामला तिथे रात्री थांबण्याची परवानगी दिली. काही वेळानंतर डाकू त्यांच्या अड्ड्यात परतले आणि डाकूंनी पाहिले की एक मुलगा त्यांच्या इथे झोपलेला पाहिला आणि ते वृद्ध स्त्रीकडे प्रश्न विचारू लागले की आजी, हा मुलगा कोण आहे आणि हा आमच्या अड्ड्यावर काय करत आहे? वृद्ध स्त्रीने शांतपणे उत्तर दिले, बेटा, हा एक अत्यंत नेक दिलाचा मुलगा आहे. तो राजाकडून एक संदेश घेऊन राजमहालात जात आहे. तो बेरोजगार आहे आणि कामाच्या शोधात आहे. तो गोंधळलेला होता आणि गडबडीत इथे आला आहे. पण डाकू म्हणाले, आजी, तुम्ही त्याला ओळखता त्याला इथे येऊ दिले. पण जर कोणी आमची माहिती राजाला दिली तर आमच्यावर मोठे संकट येऊ शकते. हा राजाचा गुप्तहेर तर नाही ना? असे म्हणत तो श्यामच्या जवळ जाऊन त्याची तपासणी करू लागला. तेव्हा त्याच्या खिशात राजाकडून दिलेली पत्रिका दिसली, ज्यावर राजाचा शिक्का आणि हस्ताक्षर होते. डाकूने पत्रिका सावधपणे वाचायला सुरुवात केली. मित्रांनो, पत्रिका वाचून डाकू हैराण होऊन म्हणाला की हे यात काय लिहिले आहे? आपला राज्याचा राजा खूप घाणेरडा आणि नीच आहे. वृद्ध स्त्रीने आश्चर्यचकित होऊन विचारले, बेटा, पत्रिकेत असे काय लिहिले आहे? डाकूने उत्तर दिले, आजी, या पत्रिकेत लिहिले आहे की जेव्हा हा मुलगा तुमच्याकडे पोहोचेल आणि ही पत्रिका तुम्हाला देईल तर तुम्ही त्याचा वध करून मारून टाका. हे काम माझ्या येण्याआधी पूर्ण झाले पाहिजे. बाकीचे सर्व काही मी तुम्हाला नंतर सांगतो. वृद्ध स्त्रीच्या मनात एक विचार आला की तिला या मुलाला कुठल्याही किमतीवर वाचवायचे आहे. ती डाकूंना म्हणाली, तुम्ही ही पत्रिका बदलून द्या. मी जाणते की आपल्या राज्यात एक राजकुमारी आहे जिचे नाव शिवानी आहे. तुम्ही पत्रिकेतील लिखाण बदलून त्यात विषया शब्दावरून शिवानी असे लिहा. अशा प्रकारे राणी समजेल की तिला आपली मुलगी शिवानी हिचा विवाह या मुलाशी करावा लागेल. डाकूने वृद्ध स्त्रीच्या गोष्टीला मान्यता दिली आणि त्याने पत्रिकेत बदल केला. विषया शब्दाचे शिवानी या शब्दात बदलले आणि विवाहासाठी पत्रिका पुन्हा लिफाफ्यात ठेवून श्यामच्या खिशात ठेवली. डाकूने हे सर्व खूप काळजीपूर्वक केले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि वृद्ध स्त्रीने श्यामला उठवून सांगितले, बेटा, आता सकाळ झाली आहे. ज्या ठिकाणी तुला जायचे आहे तेथे जा. भगवान तुझे रक्षण करो. मित्रांनो, श्यामने वृद्ध स्त्रीचे मनापासून धन्यवाद मानले आणि महाराजांच्या महालाचा रस्ता विचारला, जेणेकरून त्याला योग्य दिशेने जाण्यात कोणतीही अडचण येऊ नये. वृद्ध मातेने श्यामला मार्गदर्शन केले आणि त्याला शुभेच्छा देऊन त्याच्या प्रवासाला निरोप दिला. मग श्यामने त्याच्या मार्गावर जाण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर श्याम राजमहालात पोहोचला आणि महाराणीसमोर उभा राहिला. त्याने आपल्या हातात राजाकडून आलेली पत्रिका ठेवली आणि सांगितले, महाराणीजी, महाराजांनी आपल्या नावाने हा संदेश पाठवला आहे. कृपया ते वाचा आणि मला सांगू शकाल की मला पुढे काय करावं लागेल? महाराणीने पत्रिका उघडली आणि वाचन सुरू केले. त्यात लिहिले होते की हा मुलगा जो ही पत्रिका घेऊन आला आहे, तुम्ही लगेचच त्याचा विवाह राजकुमारी शिवानी सोबत करा आणि हे कार्य माझ्या येण्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. बाकीचे प्रश्न मी परत येऊन समजावतो. पत्रिका वाचून महाराणीच्या मनात अनेक प्रश्न आले. ती विचार करू लागली, महाराजने या मुलामध्ये अशी कोणती विशेषता पाहिली की त्याला आपल्या राजकुमारीशी विवाह करण्याचे आदेश दिला. शेवटी राजकुमारी शिवानीचा विवाह एका अनोळखी मुलाशी कसा होऊ शकतो? पण जेव्हा तिने पत्रिकेवर राजाचे हस्ताक्षर आणि शिक्क्यांना पाहिले आणि वाचले की राजा नगर परत आल्यानंतरच तिच्या प्रश्नांची उत्तरे देईल, तेव्हा महाराणीने लगेचच पंडिताला बोलावले आणि त्याला पत्रिकेबद्दल सांगितले. पंडिताच्या सल्ल्यानुसार महाराणीने राजाच्या आदेशाचे पालन करीत श्याम आणि राजकुमारी शिवानीचा विवाह घडवून आणला. अशा प्रकारे श्यामने राजकुमारी शिवानीशी विवाह केला आणि आनंदाने राजा महालात राहू लागला. त्याने महालात शांती आणि सुखाने आपले जीवन व्यतीत केले. जणू काही एक स्वप्न सत्य झाले आहे असे त्याला वाटत होते. मित्रांनो, काही दिवसांनी राजा त्याच्या सर्व कामांना पूर्ण करून आपल्या राज्यात परत आला. तो खूप आनंदित होता आणि त्याला असं वाटत होते की आता त्याने आपल्या नशिबाच्या लिहिलेल्या गोष्टीला नष्ट केले आहे.
पण जसा राजा महालात येताच त्याने पाहिले की श्याम त्याच्या राजगादीवर बसलेला होता. राजा त्याला पाहून चकित झाला. त्याला काहीच समजले नाही की हे कसे होऊ शकते, कारण त्याने त्या मुलाला राणीकडे पाठवले होते जेणेकरून ती त्याला विष देऊन मारून टाकेल. पण इथे तर सर्व परिस्थिती उलट झाली होती. राजाला हे जाणून आणखी आश्चर्यचकित वाटले की ज्याला त्याने स्वतःच्या हातांनी मरण देण्याचा आदेश दिला होता तोच मुलगा आता त्याची मुलगी राजकुमारी शिवानीशी विवाह केला आहे. आणि हा तोच मुलगा आहे ज्याची साधू महाराजांनी आधीच भविष्यवाणी केली होती. हे पाहून राजाचा राग इतका वाढला की तो संतापाने तडफडत होता. त्याला आपल्या पत्नी महाराणीवर खूप राग आला, कारण राणीने त्याच्या आदेशाचे पालन केलेले नव्हते. राजाने राणीला रागाने विचारले, जेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की त्या मुलाला विष देऊन मारून टाका, तर तुम्ही त्याचे लग्न आपल्या मुलीशी कसे केले? राजाची बोलणी ऐकून राणी थोडी घाबरली आणि तिने शांत आवाजात उत्तर दिले, महाराज, मी जे काही केले ते तुम्ही दिलेल्या आदेशानुसार केले. यात माझी काही चूक नाही. राणीचं उत्तर ऐकून राजा आणखी भडकला आणि त्याने तिला त्वरित पत्रिका आणण्याचा आदेश दिला. राणी घाबरून पत्रिका घेऊन आली आणि राजाने त्याला उघडून वाचले. पत्रिकेत जे लिहिले होते ते वाचून त्यात त्याला अपेक्षित असे काहीच लिहिले नव्हते. त्यात काही वेगळंच होते. मित्रांनो, राजाने आपल्या सैनिकांना जोरात आवाज देऊन सांगितले, जाऊन त्या मुलाला पकडून लगेच माझ्या समोर आणा. सैनिकांनी राजाच्या आज्ञेचं तत्काळ पालन केले आणि काहीच वेळात त्यांनी श्यामला पकडून राजा समोर आणले. राजाचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि तो ओरडून म्हणाला, तुम्ही इतकी हिम्मत कशी केली की तुम्ही माझ्या मुलीशी विवाह केला? तुम्ही मला फसवले आहे आणि फसवण्याची शिक्षा या राज्यात फक्त मृत्यू आहे. राजा रागाने म्हणाला, आता तुम्ही मरण्यासाठी तयार व्हा. मी तुम्हाला माझा जावई कधीच मानणार नाही. तुम्ही एक गरीब शेतकऱ्याचे मूल आहात आणि तुम्ही तसेच गरीब राहणार आहात. आता मी पाहतो तुम्ही या राज्याचा राजा होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करता. राजाची बोलणी ऐकून श्याम शांतपणे उत्तर देत म्हणाला, महाराज, तुम्ही काय सांगत आहात? तुम्ही म्हणत आहात की मी तुम्हाला फसवले आहे आणि तुम्ही वारंवार त्या शेतकऱ्याच्या मुलाची गोष्ट करत आहात. पण तुम्हाला माहित आहे की मी कोणत्याही शेतकऱ्याचा मुलगा नाही, तर मी एका सेठचा मुलगा आहे. श्यामचे उत्तर ऐकून राजा आणखी रागाने भरला आणि तो म्हणाला, तुम्ही मला तुमच्या बोलण्यात अडचणीत पाडून मला मूर्ख बनवू इच्छिता. पण आता मी तुमच्या बोलण्यात येणार नाही. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. असं म्हणत राजा त्याची तलवार म्यानमधून बाहेर काढली. राजाच्या हातात तलवार पाहून राजकुमारी शिवानी तात्काळ पुढे आली आणि वडिलांसमोर उभी राहून ठामपणे म्हणाली, बाबा, ज्यावर तुम्ही तलवार चालवणार आहात तो आता माझा पती आहे आणि त्याला मारण्यापूर्वी तुम्हाला मला मारावे लागेल. त्याचवेळी राजमहालात आक्रोश माजला होता आणि सैनिक धावत धावत राजाकडे गेला आणि त्याने सांगितले, महाराज, एक महात्मा आपल्या दरवाजावर आले आहेत आणि ते ताबडतोब आपल्याशी भेटू इच्छित आहेत. राजा काही वेळ विचार करत असतानाच त्याने आदेश दिला, ठीक आहे, त्यांना आत आणा. सैनिकाने ताबडतोब आदेशाचे पालन करत महात्माजींना राजाकडे आणले. राजाने महात्माजींना प्रणाम केला आणि विनम्रपणे विचारले, महात्माजी, तुम्ही आमच्या राज्यात कोणत्या उद्देशाने आले आहात? महात्माजींनी शांत आवाजात उत्तर दिलं, राजन, मला वाटत तुम्ही मला ओळखल नाही. राजा म्हणाला, आपण कोण आहात आणि माझ्याशी भेटण्याचे काय कारण आहे? महात्माजींनी अत्यंत शांततेने आणि विनम्रतेने उत्तर दिले, राजन, मी तोच महात्मा आहे ज्याने 18 वर्षांपूर्वी एक महत्त्वपूर्ण प्रसंगावर आपल्याला भेट दिली होती. त्याच वेळी मी आपल्या पुत्रीच्या विवाहाबद्दल एक भविष्यवाणी केली होती, ज्यात मी सांगितले होते की जेव्हा आपली मुलगी तरुण होईल तेव्हा तिचा विवाह एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाशी होईल. तेव्हा तुम्ही म्हटले होते की तुम्ही राजा आहात आणि तुम्ही कोणतीही गोष्ट बदलू शकता. पण आता बघा राजन, जे नियतीत लिहिले होते तेच झाले आहे आणि आता तुम्ही या तरुणाच्या जीवाबद्दल चिंता करत आहात, तर ते सर्व व्यर्थ आहे. महात्माजींच्या शब्दांनी राजा चांगल्याच प्रभावाखाली आला आणि त्याला समजले की त्याच्या सर्व प्रयत्नांचा काहीच उपयोग होणार नाही. राजाने दोन्ही हात जोडले आणि महात्माजींच्या समोर उभा राहून म्हणाला, गुरुदेव, आपण जे सांगत आहात ते अगदी खरे आहे. आपण खरंच योग्य होतात, कारण कोणीही दुसऱ्याच्या भाग्याशी खेळू शकत नाही. जे काही कोणासाठी लिहिले आहे ते त्याला मिळणारच आहे. आता मला हे समजले आहे
की मी भाग्याच्या समोर पराभूत झालो आहे. महात्माजींनी शांतपणे राजाला उत्तर दिले, राजन, भाग्यापासून कोणीही जिंकू शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही निरर्थक चिंता सोडून द्या आणि या युवकाला तुमचा जावई म्हणून स्वीकारा, कारण हेच सर्वांसाठी सर्वोत्तम असेल. आणि नंतर तुम्ही तुमचा राजपाट सोडून माझा शिष्य होऊन जा, कारण खरे सुख फक्त ईश्वराच्या भक्तीत आहे. राजा महात्माजींच्या शब्दांना स्वीकारत आपले सर्व राजपाट श्यामला दिला आणि महात्माजींसोबत जीवनाच्या खऱ्या सुखाच्या शोधात जंगलाकडे निघाले. आता श्याम, जो पूर्वी एका शेतकऱ्याचा मुलगा होता, तो राज्याचा राजा बनला आणि महात्माजींच्या शब्दांना स्वीकारत सुखाने शांतीत आपले जीवन व्यतीत करू लागला. मित्रांनो, ही कथा त्या गायीने त्या कुत्र्याला सांगितली आणि कुत्र्याला हे समजले की भाग्याला बदलता येत नाही. आपला सत्य मार्ग अनुसरून योग्य कर्म करून आपले भाग्य सुधारता येते, पण जे विधात्याने एकदा लिहून ठेवले आहे ते बदलता येत नाही. कितीही प्रयत्न केले तरी ते बदलता येत नाही. मित्रांनो, आम्हाला आशा आहे की आपल्याला ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.